मी काय सांगतोय ते नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. घरात येणारी प्रत्येक गाडी, घराबाहेर जाणारी प्रत्येक गाडी ही व्यवस्थित चेक झाली पाहिजे. अगदी माझीही गाडी असेल, आमची कोणाचीही गाडी असेल तर ती व्यवस्थित चेक करायची आहे. त्याशिवाय गाडी घराबाहेर जाणार नाही आणि घरात येणार सुद्धा नाही. तुमची ड्युटी 24 तास असेल. ड्युटीवरती कोणीही झोपायचं नाही, जागा राहायचं. आपापसात ड्युटी वाटून घ्या. कोणती गाडी किती वाजता येते, किती वाजता जाते, ती गाडी कोणाची आहे याची व्यवस्थित नोंद करून ठेवायची आणि रोज मला दाखवायचं. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला काही संशयास्पद वाटलं, आढळलं, मला लगेच फोन करून कळवायचं. माझा नंबर नाही लागला, तुम्हाला अद्वैत साहेबांचा नंबर देऊन ठेवलाय, त्यांना कळवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणती अनोळखी गाडी गेट समोर उभी राहता कामा नये. आले लक्षात? आपल्यासाठी खूप मोठे अडथळे निर्माण करतायत हे लोक. घोळ घातलेत सगळे. शांत हो. आभाळ नाही कोसळलंय. आभाळच कोसळलंय. तुला माहित नाही बाहेर काय चाललंय ते? सिक्युरिटी वाले आलेत ना. माहितीये मला. तुला कसं कळलं? नेत्रांनी सांगितलं मला सगळं. तिचा विश्वास आहे माझ्यावर. आता मी काय सांगते ते ऐक आणि तसंच करावं लागेल आपल्याला. म्हणजे म्हाताऱ्याला आता घरात मारणं शक्य नाहीये. त्याला गायब करावंच लागणार इकडनं. नेत्रा पहारा देत बसते. आधी असतो तिच्या बरोबर, त्यात सिक्युरिटी वाले आलेत आता. त्यामुळे म्हाताऱ्याला घरातनं बाहेर काढावं लागेल. पण मग कसं करायचं सगळं? जसा प्लॅन ठरलाय तसाच. म्हणजे आता नेत्राला संकेत आलाय ना, म्हणजे तेच विधिलिखित आहे की नाही. म्हणजे म्हाताऱ्याला आपल्याला घरातून बाहेर काढावंच लागणार आहे. मला सांग, नेत्राला जो संकेत आलाय म्हाताऱ्याला गाडीच्या डिकीत टाकण्याचा, त्या सगळ्या घटनेची वेळ काय सांगितलीये तिने? म्हणजे तो दिवस आहे की रात्र आहे? दिवस. मग म्हाताऱ्याला रात्री गायब करावं लागेल. म्हणजे अगं पण विश्वास ठेव माझ्यावर. मी सांगते ना, मी सगळं सांगणार तुला. विश्वास ठेव माझ्यावर. असंच करावं लागेल आणि असंच करूया आपण. म्हाताऱ्याला रात्री गायब करू आणि मग पुढचं सगळं करू. पण आता प्रॉब्लेम असा आहे की ह्या सगळ्या गोंधळामुळे फक्त आपण दोघी नाही करू शकत हे सगळं. आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागणार. कोणीतरी आणखी एक माणूस लागेल जो विश्वासातला असेल, जो आपल्याबरोबर हे सगळं करू शकेल. अधोक्षज. बंटी गायब आहे, तुला माहितीये. मला माहितीये तू लपवून ठेवलंयस त्याला. आणि तू भेटतेसही. माझं ऐक, त्याला मदतीला घे. आणि तू त्याला कुठे लपवून ठेवलंयस ना हेही माहितीये मला. मी पुढे होते, तू ये नंतर. मॅडम डिग्गी उघडा. मॅडम आपलं नाव? इंद्राणी. आडनाव? फक्त नाव लिहिलं तरी चालेल. सॉरी, हे सगळं चेकिंग वगैरे करावं लागतं पण. नाही, इट्स ओके. मी समजू शकते, गरज आहे ह्याची. थँक्यू. झालंय निघू? हो मॅडम, गाडी चेक झाली. अहो, काय झालं? नथिंग. नाही, तुम्ही वर येत असताना मी हाक मारली तुम्हाला, पण तुमचं लक्षच नव्हतं. सॉरी, मी काहीतरी विचार करत असेल, माझ्या लक्षात नाही आलं. नाही नाही, काहीच हरकत नाही.
कॉफीसाठीच हाक मारत होते. मी पटकन कॉफी घेऊन येते. ए नाही, नको नेत्रा, कॉफी नको. मी निघेनच आता ऑफिसला. बरं. साहेब, तुम्ही नका ना एवढी काळजी करू. आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा सगळी तयारी झाली आहे ना. आणि बाबा म्हणाले ना की त्या दुसरा नर्स सुद्धा येतील आता. त्यामुळे तुम्ही आता त्रास नका करून घेऊ. नेत्रा, मी एक वेगळाच विचार करतोय. काय? अशी ऑड आहे थोडं, पण डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणून मी एक प्रश्न स्वतःलाच विचारला. नेत्रा, इंद्राणी हत्यांचा या घरात येण्यामागचा हेतू आजोबांचा सूड घेणे हा होता. पण आता इंद्राणी हत्या तसं काही करणारच नाहीयेत. मग त्या काहीही कारण सांगून, आजीला काहीही सांगून या घरातून जाऊ शकतात ना. पण मग त्या तरीही अजून या घरात काय? साहेब, माझा पूर्ण विश्वास आहे इंद्राणी आत्यांवर. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांच्या मनात आता आजोबांविषयी काहीच वाईट नाही आहे. तरी तरी तुमच्या मनात का संशय आहे? नेत्रा, संशय नाही. नेत्रा, संशय नाही. इंद्राणी आत्या आपल्या आत्या आहेत हे विसरून जातो थोड्या वेळासाठी. ती एक स्वाभिमानी, कर्तबगार, इंडिपेंडंट, स्ट्रॉंग बाई आहे. एवढं सगळं असूनही ती अजून या घरात का थांबली? मला तरी या प्रश्नाचं उत्तर नाही मिळत आहे. नेत्रा, तुझ्याकडे आहे याचं काही उत्तर? तुमचा प्रश्न अगदीच योग्य आहे. पण साहेब, इंद्राणी आत्यांना आता या घराबद्दल आपुलकी वाटते. तुम्हीच विचार करा ना, इतक्या वर्षांनी त्यांना त्यांची नाती सापडली, त्यांची माणसं सापडली. कदाचित म्हणून त्यांचा पाय निघत नसेल. नाही नाही नेत्रा, मला नाही वाटत. नेत्रा, इंद्राणी हत्यांवर आपण एवढा विश्वास ठेवायला हवा. असं डोळे झाकून विश्वास तर आपण नाहीच ठेवू शकत. बाकी तू समजूतदार आहेस. मला घ्यावं लागेल. हा करेकर. हो, मी पोहोचतोय. हो, फाईल पाहिली आहे मी. प्राची, आपण यांना जरा बाहेर मोकळ्या हवेत घेऊन जाऊया. हो. आणि शेखरने तुला बाकी सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यात ना? हो आजी, पण त्यांनी सांगितलंय अद्वैत सर नसतील तर आजोबांना बाहेर नाही न्यायचं म्हणून. तू थांब ग. अद्वैत, ए अद्वैत, अद्वैत. काय झालं आजी? अद्वैत आहे की गेला? मला यांना जरा बाहेर न्यायचंय फिरायला. आजी, पण बाबांनी सांगितलंय ना, आजोबांना घेऊन कुठेच बाहेर नाही जायचं. तू मला शिकवू नकोस. मी बघेन काय करायचंय ते. तू फक्त मला सांग अद्वैत आहे की नाही, आणि असला तर त्याला पाठव. आम्ही दोघी ना तुम्हाला जरा बाहेर मोकळ्या हवेवर घेऊन जाऊ. प्राची, तुम्हाला बाबांनी सगळं नीट समजावून सांगितलं असेल ना? त्यांनी सांगितलं असेल ना की आजोबांना घेऊन कुठेच बाहेर नाही जायचं. हो, सांगितलंय, पण आजी ऐकतच नाहीयेत. नेत्रा, तू आगाऊपणा करू नकोस. काय झालं आजी? बरं झालं अद्वैत तू आलास. यांना जरा बाहेर मोकळ्या हवेवर घेऊन जायचं म्हणते. तू जरा व्हीलचेअरवर बसव यांना. आजी, ऐका ना, आजोबांना घेऊन नका ना जाऊ बाहेर. तू मध्ये मध्ये नको बोलूस ग. आजी, काहीही चुकीचं बोलत नाहीये. असं कोणी नसताना आपल्याला आजोबांना बाहेर नाही घेऊन जाता येणार. अरे पण का? कारण बाबांनी क्लिअरली सांगितलंय तसं. पण आम्ही दोघी आहोत. हो, पण तरीही आपल्याला आजोबांना बाहेर नाही घेऊन जाता येणार. मी संध्याकाळी आलो की घेऊन जाईन त्यांना बाहेर, प्रॉमिस. पण आत्ता आजोबांना बाहेर नाही घेऊन जायचं. ओके? मला उशीर होतोय, मी निघतो. बाय नेत्रा. बाय.
इंद्राणी, ऐक ऐक माझं. हे बघ, एवढ्या मोठ्या कामासाठी बंटीवर नको विश्वास ठेवायला आपण. अगं पण अधोक्षज शिवाय पर्याय नाहीये आपल्याकडे. अगं बघू ना आपण कोणीतरी, आणि काहीतरी पर्याय मिळेलच आपल्याला. सांग काय पर्याय आपल्याकडे, सांग ना, बोल ना. हे बघ इंद्राणी, बंटीची परिस्थिती काय आहे ना ते मलाच माहिती आहे. म्हणून तर इतके दिवस त्याला मेंटल असायलम मध्ये ठेवला होता मी. तुला अधोक्षजला माझ्यापासून लपवायचंय का जगापासून, की आणखीन काही तुझा प्लॅन आहे? तसं काही असेल तर तेही सांग. हे बघ, मी जे काही करते ना ते उघड उघडपणे करते. तुझ्यासारखं मागून गोंधळ नाही घालत मी. हो ना, चल अधोक्षजला भेटूया, बघूया काय होतंय ते. नाही, जाऊ आपण, पण जर या गोष्टी अंगाशी आल्या तर मग मला सांगू नकोस तू. चला. बंटी, अरे तुम्ही दोघी इथे? खरंच माझं ना भाग्य थोर आहे, म्हणून तुम्हा दोघींचे पाय इथे माझ्या घराला लागले. ताई, मला इथे असं अजून किती दिवस बंद करून ठेवणार आहेस? तुला खरंच सांगतो, मला इतका कंटाळा आलाय ना, काय करायचं काही सुचतच नाही मला दिवसभर. आणि मला माहितीये तू हे जे काय करतेस ते सगळं माझ्याच चांगल्यासाठी करतेस, पण तरी सुद्धा बाकी कसं चाललंय तुझं? ते काय ते वरदान 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 आणि ते सगळं पैसे कमवतेस ना व्यवस्थित, ते महत्वाचं आहे. हा बरं, तो जो ग्रंथ नको, तो विषयच नको, तो विषय आपण बाजूलाच ठेवूया. हा बर, तुम्ही दोघे बसा, मी तुम्हा दोघीं करताना मस्तपैकी कडक कॉफी बनवून आणतो. हा, आलोच. बसा बसा. अगं हा आधीपेक्षा नॉर्मल आहे. दिसतं तसं नसतं. नाहीये तो नॉर्मल. पुन्हा खोटं बोलतेस? खोटं नाही बोलत आहे, नाहीये तो नॉर्मल. बरं नाहीये त्याला. बरं ऐक आता, नेत्राला तिच्या शक्तीच्या जाळ्यात अडकवायचा प्लॅन तुझा होता. मग आता पद्माकरला घराबाहेर काढण्यासाठी अधोक्षजचा कसा वापर करायचा हेही तूच ठरव. आणि त्यासाठी अधोक्षजची गरज आहे आपल्याला. शेखरने सिक्युरिटी गार्ड्स अरेंज केलेत, वॉचमन आहे. ह्या सगळ्यातून अधोक्षज घरात कसा जाईल, पद्माकरला घराबाहेर कसा काढेल आणि त्यात तो अडकणार नाही, हा सगळा प्लॅन तुझा असेल. गप. गरमागरम कॉफी. कॉफी घ्या. आणि ताई, ते काका कसे आहेत? बरे आहेत ना? अगं एकदा काय झालं, त्यांनी ना मिसळ बनवली इथे. मी म्हटलं ठीक आहे, आणि मला खायला घातली. बरं काय आहे, ते पावाबरोबर खातो ना आपण मिसळ. तर ते मला म्हटलं नाही नाही नाही, पावाबरोबर ना खायची मिसळ, मिसळ नुसती खायची. म्हटलं ठीक आहे द्या. म्हणून मी आपलं मिसळ खायला सुरुवात केली. आणि एवढी तिखट बनवली होती ना, माझ्या काना नाकातून धूर. इथे काका असे उभे होते, त्याला म्हटलं काय एवढी तिखट मिसळ तुमच्या बापाने तरी बनवली होती का? हा, तर हे असं समोर काहीतरी होतं, असं घेतलं घातलं त्याच्या डोक्यात. ऐक ऐक ऐक. बंटी 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 ऐक. बंटी बंटी शांत हो. बंटी शांत हो. त्यातलं औषध पर्स मध्ये. बंटी बंटी शांत हो. हे बघ, हे बघ, असं काही नाहीये, कोणी नाहीये तिथे. बंटी ऐक ऐक. अगं अगं बंटी, हे बघ हे बघ हे बघ. गिळ गिळ गिळ. बंट उठ उठ उठ. इथे बस, वरती खुर्चीत बस. उठ उठ उठ, सावकाश. शांत.
बघितलंस असं आहे हे सगळं, नाहीये नॉर्मल तो. याला प्लॅन मध्ये आपल्याला सामील करून घ्यायचं आणि प्लॅन यशस्वी होणार आहे, नाही होणार तसा. तो म्हातारा मरणार नाहीच, पण आपण दोघी सुद्धा अडकू नको. याला नको सामील करूया आपल्या प्लॅन मध्ये प्लीज. उपचार चाललेत ग त्याच्यावर, बरा नाहीये तो. मला सांग, औषध दिल्यावर किती वेळाने भानावर येतो हा? 5-1 मिनिटं जातात त्याची अशी. आणि दिवसातून किती वेळा होतं असं? 2-3 वेळा होतं. औषधाचा प्रभाव असतो तोपर्यंतच तो नॉर्मल आहे असं वाटतं, पण नंतर नाही, अटॅक येतात त्याला. तुझा प्लॅन यशस्वी करायचा असेल तर अधोक्षज लागेल आपल्याला. मला सांग, आपण त्याला आधीच औषध दिलं तर प्रॉब्लेमच नाही ना काही? नाही असं करू शकत. डॉक्टरांनी सांगितलंय त्याला अटॅक येईल तेव्हा आणि तरच औषध द्यायचं त्याला. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? उंदीर का तो? अगं तू माणूस तरी कुठे राहू दिलास त्याला? Netra, I was wondering, what do you want for lunch? Huh? You want cabbage sabzi? Tell me quickly. I don't have time, you see. ताई, मला कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. मराठीत बोला ना, मला खरंच काहीच कळलं नाही. अरे नेत्रा, मी US ला गेले होते ना, तर तिकडे. US म्हणजे? US? अरे US बाबा, अमेरिका. तिथे ना माझा मामाचा मोठा फाफडा आणि फरसाणचा बिझनेस आहे. तर मी फाल्गुनी, ऐक ना, तू तुझ्या मामाचं का प्रमोशन करतेस? तिने काय विचारलं, तू अचानक इंग्लिश का बोलायला लागलीस, बरोबर ना? मी सांगते ना, ऍक्च्युली बाहेर एवढी सिक्युरिटी आहे ना, त्यामुळे तिला असं वाटलं की आपण एअरपोर्टला आलो की काय, राईट? खरंच असंच वाटलं की आपण एअरपोर्ट मध्येच आहे. असं वाटलं की आपण VVIP आहे, हो ना काकुमा? अरे पण मार्केटला गेलं तेवढं तर नव्हती एवढी सिक्युरिटी, आणि आले तर एवढी सिक्युरिटी. आमचे बॅग पण चेक केले, हो ना? हो. एवढी सिक्युरिटी काय? माहित नाही मला. बरं, मी पप्पाजींनाच विचारते. बाबा ऑफिसला गेले. हा, तो आल्यावर विचारते ना. फाल्गुनी, हे ठेव जा ना सगळं. हो, येते हा. मी गेस करू का, एवढी सिक्युरिटी काय त्यासाठी? बाबांच्या जीवाला धोका आहे का? बाबांसाठी 24 तास नर्स. बाबांसाठी 24 तास नर्स आली ना, तेव्हाच खरं तर माझ्या लक्षात आलं होतं. नाही, मी तुला अजून काहीच विचारणार नाही. तुला जेव्हा सांगावंसं वाटेल ना, तेव्हा तू मला सांग. पण नेत्रा, बाबांच्या जीवाला काय? त्यांना काही नाही होणार. ही रुपाली ना अजून किती बळी घेणार आहे या घरात? उगीच टेन्शन घेतेस तू अधोक्षजचं. हे बघ, तुला माहित नाहीये बंटीचं काय, कसं समजवू तुला मी? हे बघ, औषध दिल्यावर 2 तास तो नॉर्मल होता ना, आणि आपल्याला फक्त अर्धा तास हवाय. सगळंच मान्य आहे मला, पण मला एवढंच सांगायचं की हे सगळं खूप धोकादायक आहे. तू तर म्हणाली होतीस की तू विषयाची परीक्षा घेतेस आणि दरवेळी त्यात पास होतेस. मग आता काय झालं? आणखीन एक गोष्ट, हा प्लॅन तुझा आहे. तुला तिसऱ्या माणसाची गरज होती म्हणून आपण अधोक्षजचा विचार केला. हे बघ इंद्राणी, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की बंटीचं डोकं ठिकाणावर नाहीये, आणि त्यातूनही महत्वाचं, त्याला माझी सगळी गुपितं माहिती आहेत. तो तिथे म्हातारी बरोबर बडबडत बसला तर काय करू मी? आपल्याच पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं आहे. शांत हो, असं काहीही होणार नाही. हे बघ, आपल्याकडे अधोक्षज शिवाय दुसरा पर्याय नसेल तर रिस्क घ्यावीच लागेल. घेऊया रिस्क घेऊया. हे सगळं व्यवस्थित व्हायला हवं, इतकंच माझं म्हणणं आहे. शांत हो, होईल सगळं नीट. बरं, आता काय करायचंय? आधीच्या प्लॅननुसार जसं ठरलंय तसंच करायचं. म्हणजे बंटी बेडरूमच्या खिडकीतून आत जाईल, म्हाताऱ्याला घेईल आणि स्वतःच्या घरी जाईल. एवढंच करायचंय बंटीला.
सीसीटीव्ही? त्याला माहितीये त्याने आधी केलंय हे. त्याला माहितीये ब्लाइंड स्पॉट्स कुठे आहेत ते. नाही अडकणार तू त्यात. पण निदान त्याला चेहरा झाकून यायला सांग. सांगितलंय मी त्याला. तसंच होईल, फक्त ती नेत्रात तडमडायला नको मध्ये.